विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये आश्वासक कामगिरी केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीची मोर्चे बांधणी त्यांनी सुरू केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून मातोश्री निवासस्थानी लोकसभा निहाय मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। सलग 4 दिवस मातोश्रीवर बैठकांचं हे सत्र सुरू राहील। महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटानं तयारी सुरू केलेली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईमध्ये विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली होती। त्यांनी वॉर्ड निहाय शाखा प्रमुख ते विभाग प्रमुखांशी चर्चा केलेली होती। त्यानंतर या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 डिसेंबरच्या बैठकीमध्ये सादर केला होता। या बैठकीसाठी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। सलग 4 दिवस बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। नेमकं काय घडू शकतं या बैठकांमध्ये? गौरी, आजपासून सलग 4 दिवस मातोश्रीवरती बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी निरीक्षकांची जी नियुक्ती करण्यात आलेली होती आणि याच निरीक्षकाकडून विभागातील विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील यांच्याशी संपर्क आहे तो साधला गेलेला आहे आणि त्यांच्याकडून माहिती देखील मिळवलेली आहे। ही संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना दिल्याच्या नंतर आता 26, 27, 28 आणि 29 या 4 दिवशी वेगवेगळ्या विधानसभा निहाय या बैठका आहेत त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये शाखा प्रमुख, विभाग प्रमुख त्यासोबतच पदाधिकाऱ्यांना आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी या संपूर्णपणे ठाकरे गटांनी जी कंबर कसलेली आहे। विधानसभेचा निकाल पाहता आता महानगरपालिकेचा जो निवडणूक आहे त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ही संपूर्णपणे आधीपासूनच आढावा बैठक आहे त्या आयोजित करण्यात आलेल्या असून आज पाहायचं झालं तर बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, मालाड या 4 ते 5 विधानसभा क्षेत्रांची आढावा बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि आजपासून सलग 4 दिवस ही आढावा बैठक असून पदाधिकाऱ्यांशी आता उद्धव ठाकरे काय चर्चा करतात, यांना काय संबोधित करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यानुसार जानेवारी महिन्यापासून देखील उद्धव ठाकरे यांचा शाखा जो न्याय दौरा आहे, शाखा भेटींचा दौरा आहे तो देखील यामध्ये डिस्कस होऊ शकतो। त्यामुळे आजपासून होणाऱ्या सलग 4 दिवसाच्या बैठकीला खूप महत्त्व आहे आणि यामध्ये पदाधिकाऱ्यांना काय संबोधित केलं जातंय, काय सांगितलं जातंय, त्यांच्याकडून वॉर्डचा आणि त्याच्यामधूनच या विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक नगरसेवकांच्या क्षेत्रातील आढावा आहे तो देखील उद्धव ठाकरे या ठिकाणी घेऊ शकतात। गौरी, नक्कीच निखिल, या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं आणि उद्धव ठाकरे नेमक्या काय सूचना करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।